नमस्कार मित्रांनो, काल जो की क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून दिला त्या क्वेश्चन नंतर एक नवीन क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चनमध्ये थोड्याशा कंडिशन आपण चेंज केल्या आहेत. आता हा जो काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला काही थोडाफार कंडिशन चेंज करून दिलेला आहे. तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा हे आज आपण बघणार आहोत. आता बघा, ह्या ठिकाणी एक क्वेश्चन अवेलेबल आहे. क्वेश्चन आहेत आनंद अँड रोहित आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 4:1. Their balance sheet as on 31st March 2018 was as follow. आता ह्या ठिकाणी आनंद आणि रोहितने बिझनेस चालू केलेला आहे. कोणी कोण केला? आनंद आणि रोहित या दोघांनी बिझनेस चालू केल्यानंतर त्यांचा प्रॉफिट अँड लॉस जो काही रेशो आहे तो रेशो प्रोव्हाइड केलेला आपल्याला 4:1. आता हा रेशो प्रोव्हाइड केल्यानंतर एक बॅलन्स शीट आपल्याला दिलेली त्यांनी. ती बॅलन्स शीट कशा पद्धतीने आहे ती बघा. बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2018ची आणि ती बॅलन्स शीट खालीप्रमाणे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2018, लायबिलिटी, अमाऊंट, असेट अँड अमाऊंट. आता लायबिलिटी साईडला दिलेल्या कंडिशन तुम्हाला मी काल काही महत्त्वाच्या 5 कंडिशन लिहून दिल्या होत्या व्हिडिओच्या शेवटीला, राईट. तर त्या व्हिडिओच्या शेवटीला दिलेल्या कंडिशन होत्या त्यामध्ये तुम्हाला मी 5 कंडिशन देते, तर तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवून आहे आणि ते कंपल्सरी यूज पण करणं आहे. तर कंडिशन सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या कंडिशन सांगितलं तुम्हाला मी. फर्स्ट इन जे काही कंडिशन होत्या ते पहिली कंडिशन होती त्याच्यात कॅपिटल अकाउंट. दुसरी कंडिशन होती करंट अकाउंट. थर्ड कंडिशन होती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फोर्थ कंडिशन होती पार्टनर लोन अकाउंट. आणि 5वी कंडिशन सांगितली तुम्हाला मी गुडविल नाही, जनरल रिझर्व. कोणती होती? जनरल रिझर्व. ह्या होत्या 5 कंडिशन. या 5 कंडिशन मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. या जे काही 5 कंडिशन आहे ह्यात तुम्हाला कॅपिटल अकाउंटच्या डेबिट किंवा क्रेडिटलाच कंपल्सरी ट्रान्सफर होणार आहे. आता ह्या ठिकाणी दिलेल्या कंडिशन कशा पद्धतीने ते बघा. आता फर्स्ट इन लायबिलिटी साईडला दिलेल्या कंडिशन बघा. लायबिलिटी साईडला दिलेल्या कंडिशन आहेत कॅपिटलमध्ये आनंद आणि रोहित. आनंदचा बॅलन्स आणि रोहितचा बॅलन्स लायबिलिटी साईडला असल्यामुळे ट्रान्सफर होणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कुठं ट्रान्सफर होणार तो? कॅपिटलच्या क्रेडिटला. त्यानंतर रिझर्व्ह फंड 90,000 रुपये. रिझर्व्ह फंड दिलेला रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह ही एकच असतो. तर हा रिझर्व्ह फंड ट्रान्सफर होईल तुमचा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बट ओल्ड पार्टनर डिस्ट्रीब्युशन, जे काही जुने पार्टनर आपले रोहित आणि आनंद या दोघांना हा जो बॅलन्स आहे तो डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा. त्यानंतर क्रेडिटर दिलेले आहेत 54,000 रुपयाची. ही आपली लायबिलिटीला ट्रान्सफर करायचं. बिल्स पेबल 6,000 रुपये. हे 6,000 रुपये जी काही आहेत ती बिल्स पेबल आपली कंपल्सरी लायबिलिटी असते, तर ट्रान्सफर करायचं लायबिलिटीलाच. ऑलरेडी लायबिलिटी दिलेली ती लायबिलिटीच आहे. त्यानंतर दिलेलं कंडिशन. आता असेट साईडला दिलेल्या कंडिशन आहे बघा. गुडविल 90,000 रुपये ही असेट आहे, ट्रान्सफर होईल असेटलाच. इक्विपमेंट 45,000 रुपये असेट. स्टॉक, डेटर्स आणि कॅश तिन्ही असेट आहेत, त्या असेटला जशा तशा ट्रान्सफर करायच्या. ही झाली आपली ट्रान्सफर्टेज कंपेअर. ओके, ट्रान्सफर्टेज झाल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या कंडिशन त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता महत्त्वाचे कंडिशन, या कंडिशन सॉल्व केल्यानंतरच आपण काय करू शकतो? क्वेश्चन मात्र सॉल्व करू शकतो. अदरवाईज क्वेश्चनमध्ये काय काय डाटा दिलेला आहे आणि काय नाही दिलेला हे आपल्याला कळत नाही. आता दिलेला जो काही डाटा आहे तो कशा पद्धतीने बघा. दे ॲग्री ॲडमिट नचिकेत ऑन द फॉलोइंग टर्म्स. आता न्यू पार्टनर ॲड होतो आहे बिझनेसमध्ये आणि तो ॲड होणाऱ्या पार्टनरचं नाव आहे नचिकेत. कोण आहे? नचिकेत, ॲडमिट पार्टनर ऑफ द नचिकेत. आता नचिकेत बिझनेसमध्ये आल्यानंतर त्याच्या काही कंडिशन होत्या त्या कशा पद्धतीने आहेत बघा. कंडिशन नंबर फर्स्ट, द गुडविल इज टू बी रिटर्न ऑफ आफ्टर ॲडमिशन ऑफ नचिकेत. आता नचिकेतच्या ॲडमिशननंतर जी काही गुडविल होती ती काय करायची? आपल्याला रिटर्न ऑफ करायची. रिटर्न ऑफ म्हणजेच काय? वापस करणे. काय होतं याचं? वापस करणे याचं मिनिंग होतो. मग वापस करायची म्हटलं तर हे जे काही आहेत तर ह्या दोघं पार्टनरलाच काय करायचं? डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा. कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट करणार? मग आपण नचिकेत सोडून आनंद आणि रोहित जे पार्टनर आहे आपले या दोघांना हा जो काही बॅलन्स आहे तो आपल्याला ट्रान्सफर करून द्यायचा आहे. तर 90,000 रुपये म्हणजे ही जे काही गुडविल असेल आपले ते गुडविल पूर्णपणे मायनस करायची. आणि मायनस करत असताना ह्याचे 2 इफेक्ट होणार. किती इफेक्ट होणार? 2. पहिला इफेक्ट असेल गुडविलमधून लेस, कारण की ऑलरेडी आपल्याला गुडविल असेट साईडला दिलेली आहे आणि ती असेट आपण स्पेशल दिलेली आहे म्हणून गुडविलमधून लेस करायचं. आणि सेकंड इफेक्ट मात्र ट्रान्सफर होईल त्याचा पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला.
कुठं होईल हा पार्टनर अकाउंट डेबिट साईड, कारण की आपण हा जो काही बॅलन्स आहे तो पूर्णपणे विड्रॉन केलेला आहे. विड्रॉन म्हणजेच काय, हा जो बॅलन्स रिटर्न ऑफ म्हणजेच काय, आपण वापस केलेला बॅलन्स आहे. त्यानंतर कंडिशन नंबर सेकंड, 1/4 ऑफ इक्विपमेंट इज टू बी रिटर्न ऑफ. 1/4 जे काही इक्विपमेंट आहे, टोटल इक्विपमेंट आपल्याकडे 45,000 रुपये आहेत. 45,000च्या इक्विपमेंटपैकी 1/4 शेअर्स काय करायचे आहेत, रिटर्न ऑफ करायचे आहेत, म्हणजे वापस द्यायचे आहेत. आता 1/4 जे काही इक्विपमेंट वापस करायचे म्हणजेच काय, ते कदाचित आपल्याकडे बॅड डेट म्हणून आलेला असेल किंवा तो आपल्याकडे बाय डिफॉल्ट असेल, म्हणजे ते त्याच्यामध्ये काही ना काही खरेदी असेल, त्यामुळे आपण ते काय करतोय, वापस करतोय. पण जर हे वापस जर करत असेल तर आपल्या बिझनेसचा काय त्या ठिकाणी डेफिनेटली एक्सपेन्सेस आहे, आणि जर एक्सपेन्सेस असेल तर दोन इफेक्ट होतील. आता दोन इफेक्ट घेत असताना फर्स्ट इफेक्ट इक्विपमेंटमधून तो बॅलन्स लेस करायचा, काय करायचा, लेस करायचा. आणि सेकंड इफेक्ट मात्र घ्यायचा आहे त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. आता डेबिट साईडला आपण हे का घेतलं, तर हा टोटली आपला काय एक्सपेन्सेस आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जर विचार केला तर हा पूर्णपणे नॉमिनल अकाउंटमध्ये यूज होतो, आणि नॉमिनल अकाउंटमध्ये यूज होत असताना नॉमिनल अकाउंटचा रूल त्या ठिकाणी अप्लाय केला जातो. आता हा एक्सपेन्सेस आहे म्हणून ह्या ठिकाणी डेबिटचा आपण जो काही रूल आहे तो अप्लाय केला, तर रूल असतो बघा, नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून आपण जे काही हे इक्विपमेंटमधून मायनस केलेला जो बॅलन्स आहे तो फर्स्ट इन काय केला, इक्विपमेंटमधून लेस केला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केला. त्यानंतर कंडिशन नंबर थर्ड, स्टॉक इज अंडर व्हॅल्यू बाय 10% अँड इज टू बी ॲडजस्ट प्रॉपरली. आता ह्या ठिकाणी स्टॉकचा बॅलन्स अंडर व्हॅल्यू दिलेला आहे, अंडर व्हॅल्यू बाय 10%, 10% स्टॉकचा बॅलन्स कमी आहे. काय सांगितलं, 10% स्टॉकचा बॅलन्स जो आहे तो कमी आहे. अंडर व्हॅल्यू म्हणजे कमी असणे, ओव्हर व्हॅल्यू म्हणजे जास्त असणे, ह्या दोन्ही कंडिशन आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आता जी अंडर व्हॅल्यू प्रोसेस आहे त्या प्रोसेस कशा पद्धतीने असते, आता जो काही दिलेला बॅलन्स आहे स्टॉकचा बॅलन्स आहे जवळपास आपल्याकडे 54,000 रुपये. किती आहे, 54,000. हा दिलेला बॅलन्स आपल्याकडे 90%, किती आहे, 90%, 10% कमी आहे. किती ना, 10% कमी आहे. जर 10% कमी असेल तर हा दिलेला बॅलन्स 90% तर आपल्याला तो 100% बॅलन्स करावा लागेल आणि त्याची इफेक्ट रेकॉर्ड करावा लागेल. मग आता ह्याची जी काही इफेक्ट आहे मी तुम्हाला वर्किंग नोट शॉर्टकट करून दाखवेल, हे पूर्ण एक्सप्लेनेशन झाल्यानंतर. याला मी स्टार करून ठेवतो. त्यानंतर कंडिशन नंबर 4, कंडिशन नंबर 4 मध्ये डेटर्स ऑफ ₹1,800 आर नॉट रिकवरेबल. आता डेटर्स जे होते 1,000, जो काही टोटल डेटर्स होता आपला, टोटल डेटर्स कितीचे आहेत, 1,20,000चे. 1,20,000 पैकी 1,800 नॉट रिकवरेबल आहे. नॉट रिकवरेबल म्हणजेच काय, की हा बॅलन्स आपल्याला वापस मिळणार नाही. हा बॅलन्स आपल्याला वापस मिळणार आहे का, नाही. मग जर बॅलन्स वापस मिळत नसेल तर आपण काय करणार, तो बॅड डेट म्हणून रेकॉर्ड करणार आहे. आता बॅड डेट म्हणून रेकॉर्ड जर करायचं असेल त्याचे दोन इफेक्ट, कालच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा ही ॲडजस्टमेंट घेतली होती आपण. आता ह्याचे दोन इफेक्ट कशा पद्धतीने असणार, फर्स्ट इफेक्ट डेटर्समधून लेस, ओके, 1,800 रुपये काय केले, फर्स्ट इफेक्ट लेस केले. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण की हा टोटली काय आपला लॉस आहे, आणि लॉस जर असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर कंडिशन नंबर 5, नचिकेत विल इंट्रोड्यूस ₹1,20,000 फॉर 2/5 शेअर्स ऑफ फर्म. ही जी ॲडजस्टमेंट असते सगळ्यात पहिली असते, पण आज काय दिलेलं आहे, ही जी काही ॲडजस्टमेंट आपल्याला सेकंड लास्ट नंबरला दिलेली आहे. याला काही प्रॉब्लेम येत नाही, कुठेही ॲडजस्टमेंट कशाही ते देऊ शकतात आपल्याला. कालच्या क्वेश्चनमध्ये अशा प्रकारची ॲडजस्टमेंट 1 नंबरला होती आणि बाकीची ॲडजस्टमेंट त्याच्या खाली दिलेलं होतं. आज हीच ॲडजस्टमेंट आपल्याला सेकंड लास्ट नंबरला दिलेली आहे. मग ही जी काही ॲडजस्टमेंट आहे ह्याच्यामध्ये काय सांगितलं, नचिकेत बिझनेसमध्ये ॲड होत असताना 1,20,000 रुपयाचं त्यानं कॅपिटल दिलं होतं. काय दिलं होतं, कॅपिटल. नचिकेत विल इंट्रोड्यूस 1,20,000 फॉर 2/5 शेअर्स इन फर्म. जी की बिझनेस आपल्या त्या बिझनेससाठी त्यानं 1,20,000 रुपयाचा बॅलन्स दिलेला आहे. आणि जर त्यांना बिझनेससाठी बॅलन्स जर दिला असेल तर फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्स आपला इन्क्रीज होणार, ओके, म्हणजेच कॅशमध्ये काय करणार आपण, ॲड करणार. आणि सेकंड इफेक्ट नचिकेतच्याच अकाउंटला म्हणजेच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि ज्या ठिकाणी नचिकेतचं अकाउंट असेल त्या ठिकाणी तो बॅलन्स रेकॉर्ड करायचा आहे, कुठं, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला. त्यानंतर कंडिशन नंबर लास्ट, आनंद विड्रॉ ₹60,000 फ्रॉम बिझनेस. आनंदने 60,000 रुपये बिझनेसमधून घेतले. आता 60,000 रुपये बिझनेसमधून जर त्यानं घेतले असेल तर बिझनेसचं काय झालं, या ठिकाणी डिक्रीज झालेलं आहे, सॉरी, जो काही कॅश बॅलन्स आहे तो डिक्रीज होतो आहे, राईट.
मग आता तो जर बॅलन्स डिक्रीज जर होत असेल तर डिक्रीज होत असताना कुठून बॅलन्स कमी होतोय, तो कॅश बॅलन्स कसा होतोय आपला कमी होतोय, म्हणजे फर्स्ट इफेक्ट काय होणार लेस होणार. आता लेस झाल्यानंतर कोणी रिसिव्ह केलं ते आनंदने. कोणी रिसिव्ह केलं आनंदने. आनंद इज अ रिसिव्हर. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचा तो कॅपिटल अकाउंट डेबिटला, फक्त आनंदच्या अकाउंटला. ओके. आता ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाला. एक सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट. काय सांगितलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड पास जनरल एंट्री ऑफ गुडविल. आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय करायचं, फक्त एक रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचं आहे आणि जनरल एंट्री फक्त गुडविलची दाखवायची. आता तुम्हाला मी अंडर व्हॅल्यूची जी वर्किंग नोट आहे ती शॉर्टकटमध्ये कशा पद्धतीने केली जाते ती दाखवतो आहे. ओके. आता बघा ह्या ठिकाणी वर्किंग नोट ऑफ स्टॉक अंडर व्हॅल्यू. स्टॉक अंडर व्हॅल्यू. ओके. दिलेला बॅलन्स, स्टॉकचा बॅलन्स किती होता 54,000. किती टक्क्याने कमी होता तो 10%. 10% जर कमी असेल तर या ठिकाणी काय करायचं 90% रेकॉर्ड करायचं. त्यानंतर आता हा बॅलन्स 90% आहे, तर मग आपल्याला किती पर्सेंट बॅलन्स पाहिजे 100%. मग या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स. आता ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर ही जी काही वर्किंग होती क्रॉस मल्टिप्लिकेशननुसार या पद्धतीने त्याला मांडून घ्यायचं. कशा पद्धतीने ते 54,000 इज इक्वल टू 54,000 मल्टिप्लाय 100 डिवायडेड बाय 90. म्हणजेच काय केलं आपण 54,000 गुणिले 100 आणि 90 गुणिले क्वेश्चन मार्क्स अशा पद्धतीने ह्याची मांडणी केली आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येतो 60,000 रुपये. किती उत्तर येतात 60,000. आणि 60,000 उत्तर आल्यानंतर ह्यांचं कंपॅरिझन करायचं. आता 54,000 आणि 60,000 दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर उत्तर किती येतो 6,000 रुपये. आणि जे काही 6,000 रुपये बॅलन्स येतो या 6,000 बॅलन्सचे दोन इफेक्ट घ्यायचे. फर्स्ट इफेक्ट राहील स्टॉकमध्ये ॲड, काय राहील स्टॉकमध्ये ॲड. आणि सेकंड इफेक्ट मात्र रेकॉर्ड करायचा आहे त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता हा स्टॉकमध्ये ॲड होतो आहे. ॲड होणं म्हणजे काय असेट वाढते आहे आणि ॲसेट जर वाढत असेल तर आपला टोटली काय असतो प्रॉफिट असतो. ओके. हे झालं तुमचं पूर्णपणे क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि त्याचे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट. आता ह्याचं आपण काय करूया सांगितल्या पद्धतीने क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करूया. काय काय सॉल्व करायला सांगितलं त्यांनी आपल्याला फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि जनरल एंट्री फक्त गुडविलची. मग आता रिव्हॅल्युएशन अकाउंट फक्त ह्याच्यावरून ह्या इन्फॉर्मेशनवरून कशी सॉल्व करणार. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कशा पद्धतीने राहील बघा. आता ते कंडिशन सॉल्व करत असताना महत्त्वाचे काय काय लक्षात ठेवायचं बघा. आता ज्या कंडिशनवर रिव्हॅल्युएशन ॲप्रिशिएशन डेप्रिशिएशन असेल तेवढ्याच कंडिशन फक्त कुठे रेकॉर्ड केल्या जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. आता फर्स्ट कंडिशन जी होती गुडविलची याच्यात इफेक्ट काय सांगितलं तुम्हाला मी गुडविलमधून लेस करायचं होतं आणि कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड करायचं होता. याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातो काही नाही जाते. म्हणजे ह्या ॲडजस्टमेंटची इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये घ्यायची गरज नाही आहे. आता कंडिशन नंबर सेकंडमध्ये सेकंडची इफेक्ट काय सांगितलं तुम्हाला मी इक्विपमेंटमधून लेस सांगितलं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट सांगितलं. आता ह्याचे इफेक्ट मात्र आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल. म्हणजे ॲडजस्टमेंट नंबर सेकंडनुसार आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होईल. आता ह्या कंडिशनची इफेक्ट काय होतं बघा 1/4 इक्विपमेंट टू बी रिटर्न ऑफ. ओके. 1/4 शेअर काय सांगितलं होतं आपल्याला रिटर्न ऑफ करा म्हणून. मग आता ते रिटर्न ऑफ करत असताना दोन इफेक्ट कोणते सांगितले तुम्हाला मी की पहिला इफेक्ट लेस करायचा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला. आता लेस करायचा तो कुठून लेस करणार आपण बॅलन्स शीटमधून. ओके. आता बॅलन्स शीटमधून लेस केल्यानंतर 1/4 बॅलन्स किती येतो जो काही 54,000 रुपये इक्विपमेंटचा बॅलन्स आहे 45,000 आणि 45,000 रुपयेचा जो काही 1/4 शेअर बॅलन्स आहे तो 1/4 बॅलन्स येतो जवळपास 11,250 रुपये. किती येतो 11,250. ते कशा पद्धतीने ते शॉर्टकटमध्ये सांगतो बघा. 45,000 इंटू 1/4 अशा पद्धतीने केल्यानंतर बॅलन्स येतो 11,250 रुपये. ओके. हा जो बॅलन्स आहे तो फर्स्ट इफेक्ट काय करणार आपण इक्विपमेंटमधून लेस करणार आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके. एक्सपेन्सेस म्हणून आपण इथे रेकॉर्ड करणार टू इक्विपमेंट अकाउंट. टू इक्विपमेंट किती येते 11,250 रुपये. ओके. हे झालं फर्स्ट. आता ॲडजस्टमेंट नंबर थर्ड बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं स्टॉक इज टू बी अंडर व्हॅल्यू 10%.
इज टू बी ॲडजस्ट प्रॉपरली. आता अंडर व्हॅल्यूज ह्याची तुम्हाला मी वर्किंग नोट सॉल्व करून दिली आणि त्या वर्किंग नोटमध्ये त्याचे इफेक्ट पण सांगितले होते. ते इफेक्ट कशा पद्धतीने सांगितले तुम्हाला, स्टॉकमध्ये ॲड करायचं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला. आता स्टॉक जो आहे तो असे साईटला रेकॉर्ड आहे आणि असे साईटला रेकॉर्ड असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं काय असेल ते ॲड करणार आहे आपण. आणि सेकंड इफेक्ट कुठे घेणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि डेबिटला किती इफेक्ट घेणार आहे, 6,000चा. तो 6,000चा इफेक्ट रेकॉर्ड करूया आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू स्टॉक अकाउंट. बॅलन्स येतो तो 6,000 रुपये. हे झाले दोन कंडिशन आपण सॉल्व केल्यात. आता त्यानंतर कंडिशन नंबर नेक्स्ट, डेटर्स ऑफ ₹1,800. ही कंपल्सरी आपण काय करतो, डेटर्समधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला, राईट. मग ह्याची 1,800 रुपयाचा इफेक्ट घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग आता ह्या ठिकाणी हा ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ह्या अगोदर एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, हा जो काही बॅलन्स होता इथलचा स्टॉकचा बॅलन्स, ओके. स्टॉकचा बॅलन्स जर ॲड झाला तर आपला इन्कम झालेला आहे आणि इन्कम जर असेल तर डेबिटला नसून ते ट्रान्सफर होतो क्रेडिटला. म्हणजे ह्या ठिकाणी थोडंसं रॉंग झालेलं आहे, ओके. ती जी कंडिशन आहे आपण ती क्रेडिट साईडला घेऊया. असेल बाय स्टॉक अकाउंट 6,000 रुपये, ओके. आणि त्यानंतर RDD होती. RDD कंपल्सरी आपली लेस असते, एक्सपेन्सेस असते किंवा लॉसेस पण असू शकते. तर त्यामुळे काय करायचं, इकडे रेकॉर्ड करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू RDD. किती होती RDD, 1,800 रुपये, ओके. ह्या झाल्या 3 कंडिशन आपल्या ट्रान्सफर. त्यानंतर नेक्स्ट नचिकेतचा बॅलन्स दिला होता. नचिकेतचा बॅलन्स जो होता तो आपण कुठं ट्रान्सफर करतो, फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्समध्ये ॲड करतो आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. म्हणजे ह्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इफेक्ट होत नाही. मग ह्याचा इफेक्ट घ्यायची गरज आहे का आपल्याला, नाही आहे. नेक्स्ट कंडिशन नंबर 6, आनंद विड्रॉ ₹60,000 फ्रॉम बिझनेस. आता बिझनेसमधून 60,000 रुपये आनंदने विड्रॉ केलेले. मग यानं जर विड्रॉ केलेलं असेल तर ह्याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इफेक्ट होतोय का, नाही. मग ह्याचं जर इफेक्ट होत नसेल तर आपल्याला ही बी घ्यायची गरज नाही आहे. म्हणजेच आपलं जे काही रिव्हॅल्युएशन अकाउंट होतं हे रिव्हॅल्युएशन अकाउंट पूर्णपणे ट्रान्सफर झालेलं आहे. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर झाल्यानंतर ह्याची आता टोटल करायची आहे, ओके. आता टोटल करत असताना दोन्ही साईडची टोटल करायची. दोन्ही साईडची टोटल करत असताना जी साईड टोटल जास्त असेल ती दोन्ही साईडला लिहायची. आता आपण ह्याची दोन्ही साईड टोटल करूया. दोन्ही साईडची टोटल बघा येते 13,050 रुपये. किती ती, 13,050 रुपये. दोन्ही साईडला रेकॉर्ड केले. 13,050मधून 6,000 रुपये मायनस करायचे, बॅलन्स उरतो 7,050 रुपये. आणि हा जो बॅलन्स उरला ह्याला टायटल द्यायचा बाय रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. हा बॅलन्स या कॉलममध्ये घ्यायचा तुम्ही. आणि या ठिकाणी दोघं पार्टनरचं नाव काय होतं, पहिल्या पार्टनरचं नाव आनंद आणि दुसऱ्याचं रोहित. दोघांना त्यांच्या रेशोनुसार हे बॅलन्स वाटून द्यायचा 4:1 मध्ये. 4:1 मध्ये वाटत असताना बॅलन्स येईल एकाला 5,640 आणि दुसऱ्याला 1,410 रुपये. हा झाला तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कम्प्लिटली, ओके. एवढंच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व केल्यानंतर जवळपास तुम्हाला 5 मार्क्स मिळणार आहे. किती मिळणार आहे, 5 मार्क्स. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितले ते बघा, लास्टला एक रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवा आणि त्यानंतर जनरल एंट्री करा फक्त गुडविलची. आता गुडविलची एंट्री करत असताना बघा कंडिशनवर फर्स्ट सांगितले होते आपल्याला त्यांनी, द गुडविल इज टू बी रिटर्न ऑफ केलेली गुडविल आहे. आणि रिटर्न ऑफ गुडविल केली असेल तर त्याची फक्त एकच एंट्री होणार आहे. आता आपल्याकडे डेट अवेलेबल नाही आहे, डेटला डॅश मार्क करा आणि एंट्री रेकॉर्ड करायची. आता गुडविल रिटर्न ऑफ केली म्हणजेच काय की बॅलन्स आपण पार्टनरला वापस केलेला आहे. पार्टनर इज अ रिसिव्हर. म्हणून या ठिकाणी फर्स्ट इन आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट, आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट, बॅलन्स असेल 72,000. हा 72,000 कसा आला ते लगेच सांगतो मी. त्यानंतर रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट 18,000 टू गुडविल अकाउंट क्रेडिट 90,000.
आता टोटल गुडविल होते आपले 90,000ची आणि 90,000 रुपये आपण काय केलेले आहेत रिटर्न ऑफ केले आहेत. 90,000 रुपये रिटर्न ऑफ करत असताना त्यांच्या रेशोनुसार वाटून दिले 4:1 नुसार आणि 90,000चं 4:1 नुसार जर डिस्ट्रीब्युशन केलं तर आनंदला मिळतात 72,000 आणि रोहितला मिळतात 18,000 रुपये. आणि ह्याला काय करायचं शेवटी आता नॅरेशन द्यायचा. बिंग नचिकेत ॲडमिट आफ्टर goodwill withdrawn by old partner. आणि शेवटी काय करायचे टोटल करायचे. टोटल असेल 90,000 रुपये आणि इकडं पण 90,000 रुपये. अशा पद्धतीने आज जो काही क्वेश्चन होता हा तुम्हाला सॉल्व करायचा होता. आता हा जो काही क्वेश्चन आहे याची लेजर अकाउंटसुद्धा तुम्ही जर बनवले तर खूप चांगलं राहील. जर तुम्ही कालचा क्वेश्चन जर तुम्ही रेफर जर केला तर त्या कालच्या क्वेश्चननुसार हा जो काही क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन तुम्ही पूर्णपणे व्हेरीफाय करू शकता. आणि जर तुम्हाला ह्या क्वेश्चनचे लेजर अकाउंट जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला लेजर अकाउंट शेअर करा म्हणून सांगा. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये तो जे काही लेजर अकाउंट असेल त्याचे फोटोज तुम्हाला पाठवेल. ओके. काही जर प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कमेंट करा आणि मेल करा. ओके. थँक्यू.